घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान थोड्याच वेळात आता राज ठाकरेंची शिवतीर्थवर पत्रकार परिषद होणार आहे। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या वर्षावरील भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। दरम्यान बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे। आपण पाहतोय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये साधारणतः 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ठाकरे ब्रँडची सुद्धा खिल्ली उडवली होती, टीका केली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरेंनी खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेणं अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। याआधी राज ठाकरे आणि फडणवीसांची मुंबईत एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। दरम्यानच्या काळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणि विजय मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते। शिवाय उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत दोन्ही ठाकरेंकडून याआधी सुद्धा संकेत दिले गेले, मात्र युती संदर्भात कुणीही बोलू नका असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना दिले होते। शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर आले होते। दहीहंडी उत्सवात सुद्धा दोन्ही ठाकरेंचे नेते एकाच मंचावर होते। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना आज मात्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आज राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये ही भेट झाली आहे। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलंय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की जवळपास 50 मिनिटं मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झालेली आहे। वर्षा बंगल्यावरती 50 मिनिटं चर्चा झालेली आहे। बोललं जात आहे की 50 मिनिटं मुंबईच्या अनेक विविध समस्यांबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे। मात्र राजकीय गोटातून जी माहिती मिळते ती ऑफ द रेकॉर्ड जी माहिती मिळते ती अशी आहे की काल जी बेस्टची निवडणूक पार पडली तिचे जे निकाल आले यानंतर राज ठाकरे यांनी ही भेट घेतलेली आहे। आपण पाहिलं की आज सकाळपासूनच मुंबईच्या विविध भागांमध्ये प्रसाद लाड आणि यांचे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा सर्वत्र झळकताना पाहायला मिळतात आणि उद्धव ठाकरे यांना कुठेतरी टोला लगावण्यात आलेला आहे। देवेंद्र भाऊ जोमात आणि उद्धव ठाकरे कोमात अशा आशयाचे बॅनर संपूर्ण मुंबईमध्ये दिसत आहेत। मात्र या बॅनरवर राज ठाकरे कुठेही दिसत नाहीये। काल प्रसाद लाड यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला की बऱ्याचशा राजकीय पक्षांनी म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना मदत केली। यामध्ये मग मनसेने सुद्धा त्यांना गोपनीय मदत केलेली आहे का, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेस्टची जी निवडणूक झाली यामध्ये प्रसाद लाड यांच्या गिरीश, तुम्हाला थोडंसं थांबवते। या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक प्रतिक्रिया दिली, ते काय म्हणतात आपण पाहूया। आता कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात। मी सत्तेवर असा सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात, काही महत्त्वाचे असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत। गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील। राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात। ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही।